नमस्कार. मी रोशन रमेश जाधव, महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळाचं या ठिकाणी अध्यक्षस्थान या वर्षाकरता भूषवित आहे. तसंच सहकार्यांच्या सोबत या नवरात्र उत्सवात दुर्गा देवी मंडळाची स्थापना करून आम्ही हा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आमच्या मंडळाची या ठिकाणी जवळपास स्थापना ही 1992-93 साली झालेली होती आणि आमच्या माहितीनुसार कदाचित गावातील हे एकमेव रजिस्टर असलेलं धर्मदायिकाकडे रजिस्टर असलेलं हे मंडळ होतं. सुमारे जवळपास 1994-95 साली या मंडळाला रजिस्ट्रेशन नंबर देखील मिळालेला होता. आमच्या मंडळाचे जसं आज आम्ही या तरुण वयात काम करतोय, आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील धर्मा महाजन नानाभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या अध्यक्षतेत देखील अनेक वर्ष या ठिकाणी गणपती उत्सव, नवरात्र उत्सव तसंच आमच्या चौकातला विशेष प्रसिद्ध असा उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव देखील या ठिकाणी साजरा झालेला होता. तसंच मंडळाच्या वतीने आम्ही अनेक वर्ष परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील साजरा केलेला होता. आमच्या मंडळाचा एक कार्यकर्ता प्रशांत शिंदे याचं दुःखद निधन झालं आणि तिथून थोडंसं आमच्या मंडळाची परंपरा थांबली. कालांतराने आमचे अजून 2 सहकारी, एक राजेंद्र महाजन आणि आमचे भैयाभाऊ देखील वारले. त्यामुळे आमचा एक उत्साह या ठिकाणी निघून गेला. परंतु आताच्या काळात नवीन ही जी पिढी आहे यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या एका इच्छेनुसार की मंडळ पुन्हा एकदा जागृत झालं केलं पाहिजे. या चौकाची एक शान होती आणि ती आपण चालू ठेवली पाहिजे बुवा. याकरता पुन्हा एकदा या वर्षापासून 2025 पासून या नवरात्र शारदीय उत्सवापासून आम्ही विविध उपक्रम या ठिकाणी सुरू करीत आहोत. या वर्षी देखील आमच्या चौकातील जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा देखील आम्ही गुणगौरव सोहळा साजरा करणार आहोत. ही परंपरा जी जुनी होती ती पुन्हा चालू करू आणि आज या ठिकाणी जरी मी अध्यक्षस्थान स्वीकारत असलो, यावर्षी चालू करून हे मंडळ पुन्हा जोमाने सुरू करून पुढील वर्षी या तरुण मित्र मंडळाकडे त्याचं सर्व सूत्र आम्ही सोपवू आणि फक्त मार्गदर्शनाच्या भूमिकेत त्या ठिकाणी काम करू अशी सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो.